तुमचा पहिला प्रश्न आहे, अष्टविनायकांपैकी लेण्याद्री हे गणपतीचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे रायगड, बी. पुणे, सी. अहमदनगर, डी. नाशिक. तुमचे योग्य उत्तर आहे बी. पुणे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, जगातील कोणत्या देशाला हजारो मंदिरांचा देश म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहे भारत, बी. थायलंड, सी. इंडोनेशिया, डी. म्यानमार. तुमचे योग्य उत्तर आहे बी. थायलंड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कान्हेरी लेणी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहेत? तुमचे ऑप्शन आहे पुणे, बी. मुंबई बोरिवली, सी. नाशिक, डी. औरंगाबाद. तुमचे योग्य उत्तर आहे बी. मुंबई बोरिवली. तुमचा पुढचा प्रश्न आहे, प्रसिद्ध सोमनाथ मंदिर कोणत्या राज्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे महाराष्ट्र, बी. राजस्थान, सी. गुजरात, डी. मध्य प्रदेश. तुमचे योग्य उत्तर आहे सी. गुजरात. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर कोणत्या नदीच्या काठी आहे? तुमचे ऑप्शन आहे कृष्णा, बी. चंद्रभागा भीमा, सी. गोदावरी, डी. कोयना. तुमचे योग्य उत्तर आहे बी. चंद्रभागा भीमा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कार्ला लेणी कोठे आहेत? तुमचे ऑप्शन आहे लोणावळा पुणे, बी. अलिबाग, सी. नाशिक, डी. सातारा. तुमचे योग्य उत्तर आहे लोणावळा पुणे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, केदारनाथ हे प्रसिद्ध मंदिर कोणत्या डोंगरावर आहे? तुमचे ऑप्शन आहे नीलगिरी, बी. हिमालय, सी. सह्याद्री, डी. सातपुडा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. हिमालय. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे मंदिर श्रीरंगम रंगनाथस्वामी कोणत्या राज्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे कर्नाटक, बी. तामिळनाडू, सी. केरळ, डी. आंध्र प्रदेश. तुमचे योग्य उत्तर आहे बी. तामिळनाडू. तुमचा पुढचा प्रश्न आहे, बदामी गुफा मंदिरे कोणत्या राज्यात आहेत? तुमचे ऑप्शन आहे महाराष्ट्र, बी. कर्नाटक, सी. गोवा, डी. तेलंगणा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. कर्नाटक. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पद्मनाभस्वामी मंदिर जगातील सर्वात श्रीमंत मंदिर कोठे आहे? तुमचे ऑप्शन आहे मदुराई, बी. तिरुवनंतपुरम केरळ, सी. कोची, डी. चेन्नई. तुमचे योग्य उत्तर आहे बी. तिरुवनंतपुरम केरळ. तुमचा पुढचा प्रश्न आहे,
तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. लातूर, बी. उस्मानाबाद धाराशिव, सी. बीड, डी. सोलापूर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. उस्मानाबाद धाराशिव. तुमचा पुढचा प्रश्न आहे. पांडव लेणी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहेत? तुमचे ऑप्शन आहे अ. नाशिक, बी. पुणे, सी. नागपूर, डी. कोल्हापूर. तुमचे योग्य उत्तर आहे अ. नाशिक. तुमचा पुढचा प्रश्न आहे. भगवान बुद्धांची सर्वात मोठी मूर्ती असलेल्या बामियान गुफा कोणत्या देशात होत्या? तुमचे ऑप्शन आहे अ. भारत, बी. चीन, सी. अफगाणिस्तान, डी. जपान. तुमचे योग्य उत्तर आहे सी. अफगाणिस्तान. तुमचा पुढचा प्रश्न आहे. तुंगारेश्वर मंदिर आणि लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तुमचे ऑप्शन आहे अ. ठाणे, बी. पालघर, सी. रायगड, डी. मुंबई. तुमचे योग्य उत्तर आहे बी. पालघर. तुमचा पुढचा प्रश्न आहे. दक्षिण भारताचे प्रवेशद्वार मानले जाणारे रामेश्वरम मंदिर कोणत्या बेटावर आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. माजुली, बी. पंबन बेट, सी. श्रीलंका, डी. साष्टी बेट. तुमचे योग्य उत्तर आहे बी. पंबन बेट. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सुदाम्याची नगरी म्हणून ओळखले जाणारे पोरबंदर येथील मंदिर कोणत्या राज्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. राजस्थान, बी. गुजरात, सी. महाराष्ट्र, डी. मध्य प्रदेश. तुमचे योग्य उत्तर आहे बी. गुजरात. तुमचा पुढचा प्रश्न आहे. घारापुरी एलिफंटा लेणीमध्ये कोणाची भव्य मूर्ती आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. नटराज, बी. त्रिमूर्ती शिव, सी. गणपती, डी. विष्णू. तुमचे योग्य उत्तर आहे बी. त्रिमूर्ती शिव. तुमचा पुढचा प्रश्न आहे. उदयगिरी आणि खंडगिरी गुफा कोणत्या राज्यात आहेत? तुमचे ऑप्शन आहे अ. महाराष्ट्र, बी. ओडिसा, सी. मध्य प्रदेश, डी. बिहार. तुमचे योग्य उत्तर आहे बी. ओडिसा. तुमचा पुढचा प्रश्न आहे. अमरनाथ यात्रेसाठी कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात जावे लागते? तुमचे ऑप्शन आहे अ. हिमाचल प्रदेश, बी. उत्तराखंड, सी. जम्मू काश्मीर, डी. लडाख. तुमचे योग्य उत्तर आहे सी. जम्मू काश्मीर. तुमचा शेवटचा प्रश्न आहे. जगातील सर्वात जुनी कृत्रिम गुफा कोठे आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. महाराष्ट्र, बी. बिहार भारत, सी. इजिप्त, डी. चीन. तुमचे योग्य उत्तर आहे बी. बिहार भारत.